समर्थ. पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आमच्या चॅनलवर एका नवीन स्वामी सेवेसोबत. 10 जुलै 2025 म्हणजेच श्री गुरुपौर्णिमा. आजचा हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेविषयी असणार आहे. गुरुपौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्यात, त्या कशा कराव्यात व कधी कराव्यात, त्याच्या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही मोहिते फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण अशाच नवनवीन स्वामी सेवा, स्वामी मंत्र, स्वामी समर्थ आरती व इतर सर्व देवांची आरती, विशेष मंत्र, विशेष कामनापूर्तीसाठी मंत्र आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल व सोबतच स्वामींचे विचार व स्वामींचे मार्गदर्शनही मिळेल. ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. जर तुम्ही आधीच केले असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद व आभार. 10 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि आपल्या सर्वांचे गुरु म्हणजे आपले स्वामी महाराज. तर गुरुपौर्णिमा हा खूप विशेष व महत्त्वाचा दिवस असतो, कारण गुरुचे कार्य म्हणजे त्याच्या शिष्याला योग्य मार्ग दाखवणे. त्याच्या शिष्याला नेहमी स्वतःमध्ये निर्मळ भावना, निस्वार्थीपणा व भक्ती याची जाणीव करून देणारे म्हणजे गुरु. आणि आपले स्वामी महाराज आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात व आपल्याला सर्व काही शिकवत असतात. तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्यावर येऊयात. म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, त्या सेवा कशा कराव्यात व कधीपासून करावे. तर तुम्हाला सर्वात आधी तर तुम्हाला हे निश्चित करावे लागेल की तुम्ही हे सेवा कधीपासून करणार आहात. या सेवा तुम्ही कधीही करू शकता, पण या सेवा तुम्ही मंगळवार या दिवशी अधिक प्रयत्न करा की तुम्ही ह्या सेवा मंगळवारी करू शकाल, कारण तुम्हाला या सेवा 3 दिवस करायच्या आहेत. म्हणजेच मंगळवार, बुधवार व गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजेच गुरुवार. सकाळी लवकरात लवकर उठून तुम्हाला स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करायचे आहे. उंबरवटा स्वच्छ पाण्याने पुसून त्याला हळदीचा लेप लावून घराच्या मुख्य दरवाजावर गोमूत्र व मीठ याच्या पाण्याने धुवून त्याच्यावर स्वास्तिक व श्री स्वामी समर्थ याचे अष्टगंधाने रेखाटन करून सेवेची सुरुवात करायची आहे. हे सर्व करून झाल्यावर आपले देवघर स्वच्छ पाण्याने पुसून घेऊन देवघराजवळील सर्व जागा ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. नंतर पूजा झाल्यावर स्वामी महाराजांना शक्यतो पिवळे वस्त्र, पिवळे फुलं अर्पण करावेत व महाराजांना अष्टगंधाचा टिळा लावून महाराजांना धूप अगरबत्ती लावून अर्धा चंद्र ओवाळायचे आहे. नंतर या 3 दिवसाच्या सेवेत तुम्हाला काही ग्रंथाचे पठण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यांचे तुम्हाला 6 अध्यायाचे पठण करायचे आहे. म्हणजेच मंगळवारी 2, बुधवारी 2 व गुरुवारी 2 अध्यायाचे पठण करायचे आहेत. कोणते आहेत ते महत्त्वाचे 6 अध्याय ते पुढील प्रमाणे: अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 6, अध्याय 10 व अध्याय 15 व अध्याय 21. हे स्वामी चरित्र सारामृत यातील काही महत्त्वाचे अध्याय याचे तुम्हाला 3 दिवस पठण करायचे आहे. एक दिवस 2 अध्याय म्हणजेच 3 दिवस 6 अध्याय याप्रमाणे. तिसरी सेवा म्हणजे स्वामी माऊलींचे 11 माळी नामस्मरण करायचे आहे व मंगळवारी एक संकल्पपूर्वक निर्धार करायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात स्वामी महाराजांची विभूती टाकायची आहे व त्या ग्लासवर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे. नंतर तारक मंत्र याचा 1 वेळा पठण करायचे आहे व त्या ग्लासमधील पाणी घरातील सर्व सदस्यांमध्ये घोटभर प्यायला द्यायचे आहे. गुरुवारी म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी तुम्हाला विशेष सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे कोणत्याही मंदिरासमोरील गोरगरिबांना अन्नदान करायचे आहे, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि गुरुवारी केलेले अन्नदान हे साक्षात दत्तगुरूंच्या झोळीत जाते. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व धन्यवाद. व आता पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व मला आशा आहे की तुम्ही या सेवा नक्कीच कराल. व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.